आजची कथा आहे दिल्लीतील सर्वात थरकाप उडवणाऱ्या खून प्रकरणापैकी एक. ही गोष्ट आहे 2008मधील 15 मे 2008ची सकाळ. नोएडा. एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंब आणि त्यांच्या घरात 14 वर्षाची मुलगी मृत अवस्थेत सापडते. तिच्या गळ्यावर वाराचे निशाण, खोली बंद आतून असते आणि घरात फक्त 4 लोक होते. आई वडील आणि घरकाम करणारा नोकर हेमराज आणि 3 मुलगी. सुरुवातीला संशय गेला नोकरावर, कारण तो गायब होता. पोलिसांनी जाहीर केले की हेमराजने खून केलाय आणि फरार झालेला आहे. पण दुसऱ्याच दिवशी घराच्या छतावरून दुर्गंधी येऊ लागते. दरवाजा उघडला गेला आणि तिथे सापडला देवराजचा मृतदेह. आता प्रश्न होता, जर हेमराजचाही खून झाला तर खून नेमकं कोण केलं? प्रकरण हळूहळू अधिक गुंतागुंतीचं होत गेलं. तपासाची सूत्रे गेलीकडे. घरातील परिस्थिती विचित्र होती. जबाबदारीचे ठसे नव्हते. बाहेरून कोणी उचलायचा पुरावा सुद्धा नव्हता आणि हळूहळू संशयाची दिशा वळवली घरातील व्यक्तीवरच. आरुज, मुलीचे वडील आणि आई यांच्यावर संशय घेतला गेला. CBIच्या एका सिद्धांतानुसार त्यांनी तथाकथित ऑन किलिंग केलं असावं. मीडिया ट्रायल सुरू झाली आणि प्रत्येक न्यूज चॅनलवर एकच चर्चा. काही लोक म्हणाले पालक कधी असं करू शकत नाही, तर काही लोक म्हणाले घरात बाहेरच्यांचा प्रवेशच नव्हता. 2013मध्ये विशेष CBI न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण कथा इथेच संपत नाही आहे. 2017मध्ये यांनी पुराव्याच्या अभावामुळे दोघांची निर्दोष मुक्तता केली. आजही हा केस पूर्णपणे उलगडलेला नाही. आजपर्यंत हा केस पूर्णपणे उलगडलेला नाही आहे आणि खरा कोण आहे, त्या रात्री नेमकं काय घडलं, हा केस आजही भारतातील सर्वात मोठा एक मिस्ट्री मानला जातो.